रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी ना आकाशातील ग्रह हे आपापसामध्ये कुजबुज करत असतात. अशा बदलाची की ते तुमच्या आयुष्याचं समीकरणच बदलू शकतं. आणि आता असा क्षण येतोय, म्हणजेच बघा 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर हा जो काळ आहे यामध्ये गुरु हे राशी बदल करणार आहेत. म्हणजे आपले देवगुरु बृहस्पती जे आहेत ते राशी बदल करणार आहेत फक्त 46 दिवसांसाठी, आणि ते तुमच्या म्हणजेच सिंह राशीच्या 12व्या भावामध्ये येणार आहेत. मग हा 12वा भाव म्हणजेच गुढ, परदेश आणि अंतर्मनाचं दार आहे, जिथे रहस्य उघडतात आणि नशिबाची नवीन पाने लिहिली जातात. पण या पानावर नेमकं काय लिहिलं जाणार आहे, चला आपण आता जाणून घेणार आहोत. तर सिंह राशीच्या आयुष्यामध्ये उलगडणारे गुरुचे 5 भव्य परिणाम मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं लागणार आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भरपूर आवडत्या प्रियजनांसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण या माहितीचा लाभ मिळेल. तर आता आपण पाहूयात की सिंह राशीसाठी हे गुरुपालट म्हणजे हेच गुरुचं राशी बदल कोणते परिणाम देणार आहे, किंवा ह्या 46 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असं काय वेगळं घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता गुरु महाराज तुमच्या 12व्या भावामध्ये म्हणजेच वयस्थानामध्ये विराजमान आहेत. लांबचे प्रवास होतील, परंतु अध्यात्माच्या दिशेने होणार आहेत. ज्या ठिकाणी जाण्याचे तुमचे स्वप्न होते खूप वर्षापासून, तर ते ठिकाण तुम्ही एक्सप्लोअर करणार आहात. सोबतच मन अध्यात्माकडे वळणार आहे. तीर्थयात्रा, परदेश गमन होणार आहे. काही खर्च पण होतील, परंतु ते आशीर्वादामध्ये पण बदलतील. हा काळ आहे जिथे तुम्ही स्वतःला हरवून स्वतःला शोधाल. बघा, कारण अध्यात्माकडे तुमचं जे एक वळण आहे ते जाणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचा शोध घेण्यामध्ये सक्सेसफुल असणार आहात. खर्चामध्ये वाढ झाल्याने लाभाचं दारही उघडणार आहे. जुने आर्थिक प्रॉब्लेम्स जे असतील ते सर्व काही सुटतील आणि इन्कमचे नवनवीन सोर्सेस तुम्हाला मिळतील. गुप्त धनलाभाचे पण योग इथे प्रबळ दिसत आहेत. खर्च तर तुम्ही करणारच आहात, परंतु प्रत्येक रुपया हा तुमच्यासाठी आशीर्वादच ठरणार आहे. आता बघा, गुरुचा हात हा तुमच्या खांद्यावर असणार आहे, आणि त्यामुळं नशिबाचं दार हे तुमच्यासाठी उघडलंच आहे असं तुम्ही समजू शकता. गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या 4थ भावात म्हणजेच सुखस्थानात म्हणजेच मातृस्थानामध्ये आहे, आणि त्यामुळं आईचं सुख, घराचं सुख, संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. घर, वाहन, पुन्हा म्हटलं तर प्रॉपर्टीशी संबंधित मोठे निर्णय तुम्ही घेणार आहात. बऱ्याच दिवसांपासून घर विकत घ्यायचे तुम्ही विचारात होता, तर नक्कीच आता तो पण योग आलेला आहे असं म्हणू शकता. घरामध्ये आनंद होईल, गाठीभेटी होतील. जे कोणी प्रियजन असतील ते अचानकपणे तुम्हाला भेट देतील, आणि एकत्रितपणा वाढण्याची शक्यता इथे दिसत आहे. बघा, गुरु देत असतो तो स्थैर्य, आणि या काळात तुमचं जीवन जे आहे ना ते पुन्हा एका सुंदर स्थिरतेकडे वळणार आहे. आता गुरुची दृष्टी ही शक्तिशाली दृष्टी 6व्या स्थानावर म्हणजेच तुमच्या शत्रुस्थानावर असणार आहे, आणि त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल, आणि तुमच्या सर्व काही जे अपयश आलेले असतील तर त्याच्यावरही तुम्ही मात करणार आहात. शत्रू, सर्व प्रकारच्या स्पर्धा आणि अडथळ्यांवर तुम्ही विजय मिळवणार आहात. ज्यांनी तुमच्या विरुद्ध कारस्थान रचलं होतं ना, तर तेच आता तुमच्या यशाचं कारण पण ठरतील. जुनी चिंता, कर्ज, कोर्ट केसेस असतील किंवा मानसिक ताण आहे तो सर्व काही दूर होईल. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडणार आहात. सोबतच वडिलोपार्जित जे धन आहे किंवा एक पारंपरिक संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती होती ती आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, किंवा जर त्याच्यासाठी काही वाद चालू असतील तर ते पण मिटून आता ते तुम्हाला मिळू शकतील. जर प्रयत्न करत असाल तर प्रयत्न तुम्हाला जास्त वाढवायची गरज आहे. अपयश जणू तुमचं पाऊल धरून ठेवलं होतं आत्तापर्यंत, परंतु आता गुरु त्यांची बेडी तोडणार आहे. बघा, इतक्या दिवस तुम्ही जे कोणतेही काम करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही अपयशाला सामोरे जावं लागत होतं, परंतु आता गुरु महाराज तुमच्या 12व्या भावात आल्यामुळे ते सर्व काही दूर होतील. अपयशाचं रूपांतरण हे यशामध्ये होऊ शकतं, तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला याच्यातली कोणती गोष्ट क्लिक झाली असेल तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता, कारण मला पण अनुभवायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं गुरुच्या राशी बदलामुळे काय चांगले परिणाम घडलेले आहेत
आहेत. घर म्हणा, वाहन म्हणा किंवा कोणता एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल किंवा तुम्ही कोणत्या तुमच्या आवडत्या परदेशामध्ये जाणार आहात, हे सर्व काही तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचं आहे न विसरता. आता गुरुची ही तिसरी दृष्टी अष्टम भावावर आहे, म्हणजेच तुमचं जे काही रहस्यात्मक गोष्टी आहेत त्या उलगडतील, गूढ लाभ होण्याची शक्यता आहे. सोबतच वारसाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. प्रॉपर्टी म्हणा किंवा अचानक धनलाभाचे संकेत येत आहेत. सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे म्हणजे या 46 दिवसांमध्ये अचानक धनलाभ तुम्हाला मिळू शकतो. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. वेगवेगळ्या सोर्सेसमधून म्हणा किंवा पूर्वी कुठे तुम्ही पैसे गुंतवलेले होते तर त्याच्यामधून, आई, जोडीदार किंवा नातेवाईकांकडून पण तुम्हाला धनलाभ संभवतो. आता मृत्यूपत्र किंवा शेअर बाजारमध्ये पैसे गुंतवलेले असतील किंवा विमा याच्यामध्ये पैसे गुंतवलेले असतील किंवा वारसा हक्काशी संबंधित काही गोष्टी बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडल्या होत्या, त्याच्यापासून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार होता, प्रलंबित असतील तर त्या पण या काळामध्ये सर्व पूर्ण होतील आणि त्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळे लाभ मिळायला सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये ना गुप्त ज्ञान म्हणजे एक रहस्यात्मक ज्ञान असतं, ते ज्योतिषाविषयक ज्ञान, तंत्रविद्या इत्यादी आध्यात्मिक जगताकडे ना तुमचं आकर्षण जाणार आहे. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतील. तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकण्याची एक ओढ लागल्याप्रमाणे या काळात काही गोष्टी घडतील. आता गुरु म्हणजेच प्रकाश आणि तो तुमच्या जीवनातील अंधार उजळवायला येत आहे. सिंह राशीसाठी या काळामध्ये गुरु महाराज तुमच्यावर कृपा दृष्टी टाकणार आहेत, पण ती कृपा गुप्त स्वरूपात असणार आहे. तर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतील ज्या सुरुवातीला तुम्हाला आव्हानासारख्या दिसतील, पण नंतर तुम्हाला समजेल की त्या तर तुमच्या उन्नतीच्या पायऱ्या होत्या. बघा, 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या काळामध्ये तुमचं भविष्य बदलणार आहे. तुम्ही स्वतः तुमचं भविष्य लिहिण्याची संधी तुम्हाला हे गुरु महाराज देणार आहेत आणि म्हणून तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. गुरुची ही चाल आहे आणि ती चाल नेहमीच सिंहासाठी राजेशाही फळ देणारी असते. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि गुरु महाराजांच्या बदलामुळे तुमच्या आयुष्यात नेमकं कोणकोणत्या गोष्टी घडल्या आहेत, कोणत्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात, ती गोष्ट मला सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.